असं वाटतंय. बरोबर आहे. पण हा करार सर भारताच्या आपण म्हणतोय की आपल्याला आता पुढच्या काही वर्षात $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत जायचं आहे आणि त्या हं, दिशेने आपल्या देशाचे आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रयत्नसुद्धा सुरू हं. आहेत. तर ह्या $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं जाण्यासाठी हा करार किती महत्त्वाचा टप्पा ठरेल असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं, की हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कारण भारताची जवळ-जवळ 20% जी-डी-पी जो आहे, तो हं, एक्सपोर्ट, गुड्स एंड सर्व्हिसेस यामधनं येतोय. हं, आणि त्यामुळे आपल्याला एक्सपोर्ट वाढवण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या करारांची अतिशय गरज आहे हं, भारताला. हं, कारण यामुळे नुसता रेव्हेन्यू येत नाहीये, तर इथे एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आहे, ते हं, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एक जेव्हा मोठी कंपनी हं, जेव्हा बिझनेस घेऊन येते, हं, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट जो असतो, तो कॅस्केडिंग इम्पॅक्ट ज्याला म्हणतो आम्ही, की हं, खालपर्यंत इम्पॅक्ट होतो. अगदी एम-एस-एम-ई सेक्टर जो असतो, जो भारतातल्या तळागाळातल्या लोकांना हं, रोजगार आणून देतो, हं. त्या सेक्टरवर त्याचा इम्पॅक्ट बसतो. बरोबर. त्यामुळे जी ग्रोथ जी जी खालनं जी वरती येते, हं, ती फार महत्त्वाची असते आणि ह्या सगळ्यामुळे एक इकॉनॉमिक जो बूस्ट जो मिळणार आहे आपल्याला, हं, तो मिळेल आणि ह्यामुळे जे आपलं जे स्वप्न आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आहे, हं. ते स्वप्न साकार होण्यासाठी ह्या कराराची अतिशय मदत होईल, असं मला वाटतंय. बरोबर आहे. मगाशी मी जसा अक्षय सरांना प्रश्न विचारला